म्हणजे काय, तुम्ही सॉइल मध्ये ज्यावेळेला नायट्रोजन अप्लाय करताय, ओके, ऍज अ फॉर्म ऑफ युरिया असेल, ओके, तर तुम्ही सॉइल मध्ये अप्लाय करताय, तर तो नायट्रोजनचं कन्वर्जन कशात होणार आहे, तो नायट्राइट फॉर्म मध्ये होणार आहे. ओके, त्याचं आपल्याला ऍसिम्युलेशन करायचं आहे. ऍसिम्युलेशन म्हणजे काय करायचं आहे, त्याच्यापासून आपल्याला डिफरंट टाईपचे प्रोटीन सिंथेसिस करायचे आहेत. त्याला काय आणायचं, नायट्राइट ऍसिम्युलेशन. ठीक आहे. नायट्रोजन मॉलिक्युल इज कन्वर्टेड टू नायट्राइट. ठीक आहे. जे अनम्यूट केलं नसेल त्यांनी अनम्यूट करायचं आहे. ओके, ठीक आहे. नायट्राइट ऍसिम्युलेशन, नायट्रोजन मॉलिक्युल इज कन्वर्टेड टू नायट्राइट फॉर्म. ज्याला तुम्ही सॉइल मध्ये नायट्रोजन अप्लाय करताय, ओके, तो नायट्रोजन ऍज इट इज प्लांटला किंवा रूटला ऍब्झॉर्ब होत नाही किंवा तो कॅप्चर करत नाही. ओके, तर तो कोणत्या फॉर्म मध्ये ऍब्झॉर्ब करणार आहे, तर तो नायट्राइट फॉर्म मध्ये काय करणार, ऍब्झॉर्ब करणार आहे. मग नायट्रोजन मॉलिक्युलचं कन्वर्जन कशात झालं पाहिजे, पहिल्यांदा ऍज अ नायट्राइट फॉर्म मध्ये, तरच प्लांट तुमचं काय करणार, तो अपटेक करणार आहे नायट्रोजन ऍज अ नायट्राइट फॉर्म मध्ये. तर ते डेफिनेशन काय असणार आहे नायट्राइट ऍसिम्युलेशनचे, हाऊ दिस ऍब्सॉर्ब फ्रॉम नायट्रोजन युज्ड अप टू द प्लांट इज कॉल्ड एज नायट्राइट ऍसिम्युलेशन. ओके, किती प्रमाणात नायट्रोजन हा अपटेक करतोय, ओके, सॉइल मधून जो प्लांट अपटेक करतोय त्याला काय म्हणायचं, नायट्राइट ऍसिम्युलेशन. आता सॉइल मध्ये दोन टाईपचे नायट्रोजन असतात, टू फॉर्म नायट्रोजन असते सॉइल मध्ये, एक ऍक्टिव्ह आणि दोन पॅसिव्ह फॉर्म मधला. ओके, आता ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मधला काय डिफरन्स असणार आहे, जो पॅसिव्ह फॉर्म मध्ये असतो तो फक्त सॉइल मध्ये काय राहतो, प्रेझेंट राहतो. ओके, तो अनयुजेबल फॉर्म मध्ये असतो, तो प्लांटला अवेलेबल होत नाही, तो फक्त काय राहतो, अनयुजेबल फॉर्म मध्ये प्रेझेंट राहतो, त्याला काय आणायचं, पॅसिव्ह फॉर्म. आणि सेकंड कुठला असणार, तुमचा ऍक्टिव्ह फॉर्म, की जो तुमच्या रूटला तो काय राहणार, ऍब्झॉर्ब होणार आहे किंवा अपटेक करणार आहे. जे रूट्स तुमचे असणार आहेत, रूट सेल जे असणार आहेत तुमच्या सॉइल मध्ये ऍज अ डीप रुटेड सीड, तर ते काय करणार आहेत, ऍक्टिव्ह फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे तो काय करणार आहेत, फक्त अपटेक करणार आहेत. आता ह्या डेफिनेशन मध्ये काय, हाऊ दिस ऍब्सॉर्ब फ्रॉम नायट्रोजन युज्ड अप टू प्लांट, म्हणजे प्लांटला फक्त ऍक्टिव्ह फॉर्मचे नायट्रोजन आहेत ते काय करणार, तो अपटेक करणार आहे. आणि त्याचं कन्वर्जन कशात करणार आहे, तो ऍज अ नायट्राइट फॉर्म मध्ये करणार आहे. ह्या डेफिनेशन काय म्हणायचं, इज नोन ऍज नायट्राइट ऍसिम्युलेशन. तुमच्या ओव्हरऑल सॉइल मधला फक्त ऍक्टिव्ह फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे, ते ऍक्टिव्ह फॉर्मचं नायट्रोजन कशात होणार आहे, तुमचा नायट्राइट मध्ये होणार आहे, आणि त्याला ते प्लांटला अपटेक होणार आहे. या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं, नायट्राइट ऍसिम्युलेशन. ओके, तर टोटल 3 प्रोसेस मध्ये ते तुमचं नायट्राइट ऍसिम्युलेशन कम्प्लीट होणार आहे. ओके, ऍज अ 3 स्टेप्स. फर्स्ट तुमचे नायट्राइट ऍसिम्युलेशन आहे, सेकंड सिंथेसिस ऑफ ए अमिनो ऍसिड, अँड थर्ड ट्रान्सअमायनेशन. ठीक आहे, तर या 3 मेथड मध्ये तुमचे ही स्टेप्स फॉलो होणार आहे. कोणते, नायट्राइट ऍसिम्युलेशनचे. ओके, सर्वांनी डेफिनेशन समजली नायट्राइट ऍसिम्युलेशनची काय. फर्स्ट, नायट्राइट हे कुठून आलं, नायट्रोजन मॉलिक्युल इज कन्वर्टेड टू नायट्राइट. ओके, जे सॉइल मध्ये तुमचे नायट्रोजन असते बल्क क्वांटिटी मध्ये. ओके, त्यात 2 टाइप्स असतात, एक पॅसिव्ह फॉर्म आणि ऍक्टिव्ह फॉर्म. पॅसिव्ह काय असणार आहे, अनयुजेबल फॉर्म असणार, फक्त सॉइल मध्ये काय राहणार, तो ऍज इट इज फक्त प्रेझेंट राहणार आहे, तो प्लांटला ऍब्झॉर्ब होणार नाही, त्याचा काय यूज नसणार आहे. ओके, देन नेक्स्ट ऍक्टिव्ह फॉर्म. हा ऍक्टिव्ह फॉर्म काय असणार आहे, तो प्लांटला अपटेक करणार आहे किंवा तो प्लांटला यूज, तुझा प्लांट यूज करणार आहे, त्याला काय म्हणायचं, ऍक्टिव्ह फॉर्म. जो ऍक्टिव्ह फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे त्याचं कन्वर्जन कशात होणार आहे, ऍज अ नायट्राइट फॉर्म मध्ये, आणि त्याचं आपल्याला काय करायचं, ऍसिम्युलेशन. ह्या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं, इज नोन ऍज नायट्राइट ऍसिम्युलेशन. आता ही प्रोसेस जी आहे ती 3 स्टेप मध्ये डिवाइड केलेली आहे. फर्स्ट, नायट्राइट रिडक्टेज, सेकंड प्रोटीन सिंथेसिस, अँड थर्ड इज ट्रान्सअमायनेशन. ओके, we'll discuss first nitrite reductase. First, nitrogen is a usable form of a soil. या प्रोसेस साठी आपला फर्स्ट रिक्वायरमेंट काय असणार आहे, ऍज अ युजेबल फॉर्म मधला नायट्रोजन, म्हणजे ऍक्टिव्ह फॉर्म मधला. ओके, फर्स्ट रिक्वायरमेंट असणार आपली, नायट्रोजन इज युजेबल फॉर्म ऑफ ए सॉइल. देन फर्स्ट नायट्रोजन कन्वर्टेड टू नायट्राइट इज NO3. ओके, नायट्राइट कन्वर्टेड टू नायट्रेट NO2. ओके, nitrite converted to nitrate is the first step, first reaction in this soil. And nitrogen is only used for a usable form. Then enzyme is recommended by nitrate reductase. Okay, ह्या enzyme काय होणार आहे, regulate this reaction of enzyme. ही जी रिएक्शन आहे
म्हणजे NO3चं कन्व्हर्जन NO2 मध्ये होणार आहे. हिची रिॲक्शन कोण कम्प्लीट करणार आहे? नायट्राइट रिडक्टेज, दिस नेम ऑफ द एन्झाईम. ओके, ही एन्झाईम काय करणार आहे? ह्या रिॲक्शनला रेग्युलेट करणार आहे, म्हणजे ही रिॲक्शन पूर्ण कम्प्लीट करणार आहे बाय द यूज ऑफ नायट्राइट रिडक्टेज. ओके, the next nitrate NO2 is converted to ammonia NH4. ओके, नायट्राइटचं कन्वर्जन कशात होणार आहे? अमोनियामध्ये होणार आहे. मग ह्याला रिकमेंड कोण करणार आहे किंवा हे एन्झाईम कोण करणार रेग्युलेट? तर नायट्राइट रिडक्टेज. ओके, एन्झाईम दोन डिफरंट आहेत. ओके, दोन एन्झाईम जे आहेत ते काय आहेत? टू डिफरंट एन्झाईम्स इथे रिक्वायरमेंट आहे. फर्स्ट रिएक्शनला कोणते एन्झाईम आहे? नायट्रेट, आणि सेकंडला नायट्राइट रिडक्टेज. ओके, बोथ आर रिएक्शन फास्टर इन लाईट. ह्याचे दोन रिएक्शन आहेत. म्हणजे फर्स्ट रिएक्शन तुमची कुठली आहे? नायट्राइट कन्वर्जन टू नायट्राइट इज फर्स्ट रिएक्शन, अँड सेकंड नायट्राइट इज कन्वर्टेड टू अमोनिया. ह्याच्यात दोन रिएक्शन इज फास्टर दॅन लाईट. म्हणजे लाईट मध्ये ह्या रिएक्शन काय असणार आहेत? फास्टर होणार आहेत. ज्यावेळेला तुमची सनलाइट्स वगैरे ज्यावेळेला लाईट ऍब्सॉर्ब असणार आहे सॉइल मध्ये, त्याला ही रिएक्शन जी असणार आहे ती फास्टर होणार आहे ऍज कम्पेअर्ड टू नाईट. म्हणजे ज्यावेळेला तुमची लाईट नसणार आहे त्यावेळेला ही रिएक्शन प्रोसेस स्लो असणार आहे, पण ज्यावेळेला लाईट असणार त्यावेळेला ही रिएक्शन फास्ट असणार आहे. म्हणजे फास्ट म्हणजे काय असणार आहे? नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्राइट, नायट्राइटचं कन्वर्जन नायट्रेट, देन नायट्रेटचं कन्वर्जन अमोनिया. ही जी रिएक्शन आहे दोन स्टेपची, ही रिएक्शन काय राहणार? फास्ट होणार आहे. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप्स नायट्राइट रिडक्टेज. आपल्याला काय करायचं आहे? नायट्राइटचं रिडक्शन करायचं आहे. म्हणजे नायट्राइटचे रिडक्शन करून आपल्याला एंड पॉइंट काय भेटला? अमोनिया. ओके, देन सेकंड सिंथेसिस ऑफ अमिनो ऍसिड. ओके, सिंथेसिस ऑफ अमिनो ऍसिड फर्स्ट स्टेप झाली तुमची नायट्राइट रिडक्टेज. म्हणजे आपण काय केलं? नायट्राइटला रिडक्शन केलं, त्याचा एंड पॉइंट काय आपल्याला भेटला? अमोनिया. अमोनिया इज कन्वर्टेड टू अमोनियम आयन किंवा अमोनिया आयन. ठीक आहे, तर आता ह्याचं कन्वर्जन कशात झालं? आयन मध्ये झालं, आयन मध्ये झालं. कशाचं? अमोनियाचं कन्वर्जन कशात झालं? अमोनिया आयन मध्ये. आता हे जे अमोनिया आहे किंवा अमोनिया आयन आहे हे रेग्युलेट कशावर होणार किंवा रिएक्शन कशावर होणार आहे? अल्फा क्युटो ग्लुटारिक ऍसिड. ओके, अल्फा क्युटो ग्लुटारिक ऍसिड मध्ये होणार आहे. ठीक आहे, ह्याच्याबरोबर एक NADPH प्लस हा ऍड होणार आहे. ठीक आहे, तुमचा एंड प्रोडक्ट होता अमोनिया, तो कशाशी रिॲक्ट होणार आहे? अल्फा क्युटो ग्लुटारिक ऍसिड सी रिॲक्ट होणार आहे, आणि त्याच्याबरोबर एक NADPH प्लस हा काय राहणार तुमचा? हा रिॲक्शन मध्ये ऍड होणार आहे. ओके, तर त्याचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे? ग्लुटामिक ऍसिड GA. ठीक आहे, ग्लुटामिक ऍसिड त्याच्याबरोबर तुमचा एक NAD हा बाहेर पडणार आहे, NADP बाहेर पडणार आहे, आणि एक वॉटर मॉलिक्युलचा लॉस होणार आहे. ओके, या रिॲक्शन मध्ये ग्लुटामिक ऍसिड GA. ओके, तर ग्लुटामिक ऍसिड कॅन बी सिंथेसाइज्ड बाय अमिनो ऍसिड. ओनली वन अमिनो ऍसिड कॅन बी सिंथेसाइज्ड. ठीक आहे, तर ह्या ऍसिड मध्ये किंवा ह्या रिएक्शन मध्ये आपल्याला काय करायचं? सिंथेसिस ऑफ अमिनो ऍसिड. म्हणजे अमिनो ऍसिडचं आपल्याला सिंथेसिस करायचं आहे, अमिनो ऍसिड आपल्याला तयार करायचं आहे विथ द हेल्प ऑफ अमोनिया. ओके, तर फर्स्ट काय करायचं? अमोनियाचं कन्वर्जन अमोनियम आयन मध्ये करायचं आहे. त्याला अमोनिया आयन मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर त्याचं अल्फा क्युटो ग्लुटारिक ऍसिड वर काय करायचं? रिएक्शन कम्प्लीट करायचं विथ द हेल्प ऑफ NADPH प्लस मध्ये. ठीक आहे, तर हे जे रिएक्शन कम्प्लीट झाल्यानंतर तुमचा एंड प्रोडक्ट काय असणार आहे? ग्लुटामिक ऍसिड GA. ओके, तर GA काय करणार आहे? अमिनो ऍसिड सिंथेसिस करणार आहे, आणि त्याच्याबरोबर एक NADP बाहेर पडणार आहे. मी तुमचे 3 ATP यात मॉलिक्युल तयार होते आणि एक वॉटर मॉलिक्युलचा लॉस होते H2O चा. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये सिंथेसिस ऑफ अमिनो ऍसिड हे काय झालेलं आपलं? प्रिपेअर झालेलं आहे ग्लुटामिक ऍसिड. ठीक आहे, ग्लुटामिक ऍसिड कॅन बी सिंथेसाइज ऑफ अमिनो ऍसिड. ओनली वन अमिनो ऍसिड कॅन बी सिंथेसाइज. पण ह्या रिएक्शन मध्ये काय राहणार आहे? फक्त एकच अमिनो ऍसिड काय राहणार आहे? सिंथेसाइज होणार आहे. ठीक आहे, ओनली वन अमिनो ऍसिड कॅन बी सिंथेसाइज. पण प्लांट मध्ये काय असेल? डिफरंट टाइपचे अमिनो ऍसिड सिंथेसाइज करायचे आहेत आपल्याला. ओके, असे 1000 ऑफ अमिनो ऍसिड आपल्याला काय करायचे? प्रिपेअर करायचे. त्यासाठी काय केलं पाहिजे? ते अमिनो ऍसिड काय केलं पाहिजे? ट्रान्सफर केलं पाहिजे फ्रॉम वन ग्रुप टू अनदर ग्रुप. तरच ते काय राहणार आहे? ते मल्टिप्लाय होणार आहे. ओके, एका जागेपासून ते दुसऱ्या जागेला गेल्याशिवाय ते काय मल्टिप्लाय होणार नाही, किंवा दुसऱ्या एका मॉलिक्युलर अटॅच झाल्याशिवाय ते काय राहणार नाही? त्याची संख्या वाढणार नाही. तर ते काय मॉलिक्युल काय केलं पाहिजे? आपल्याला ट्रान्सफर केलं पाहिजे फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, तर तुमची थर्ड स्टेप कुठली असणार आहे? ट्रान्सअमायनेशन. ओके, ट्रान्सफर अमिनो ग्रुप टू प्रोटीन सिंथेसिस, ज्याला
प्रोटीनची तुमची अमिनो ऍसिडची लॉंग चेन तयार होत नाही तोपर्यंत तुमचं प्रोटीन सिंथेसिस तयार होणार नाही. ओके, आपण लास्ट टाइम प्रोटीन लेक्चर मध्ये स्टडी केलं ज्यावेळेला अमिनो ऍसिडचे असे 1000 मॉलिक्यूल जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत तुमचे प्रोटीन सिंथेसिस तयार होत नाही. ठीक आहे, तर सेकंड स्टेप मध्ये आपल्याला फक्त एकच अमिनो ऍसिड काय झालता, सिंथेसाइज झालता. ठीक आहे, असे 1000 अमिनो ऍसिड जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत प्रोटीन सिंथेसिस होणार नाही. ठीक आहे, मग ते प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी त्याला काय केलं पाहिजे, दुसऱ्या एखाद्या मॉलिक्यूलला अटॅच झालं पाहिजे. मग ते अटॅच होण्यासाठी काय झालं पाहिजे, त्याला ट्रान्सफर केलं पाहिजे, एका जागेपासून दुसऱ्या जागेला ते मूव्ह केलं पाहिजे. ठीक आहे, तर तुमची थर्ड स्टेप कुठली असणार आहे, ट्रान्स अमायनेशन, ट्रान्सफर अमिनो ग्रुप टू प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, तर हा जीए म्हणजे तुमचा सेकंड स्टेप मधला ग्लुटामिक ऍसिड हा कुठे जाणार आहे, अदर अमिनो ऍसिड कॅन बी सिंथेसाइज किंवा अमाइड कॅन बी सिंथेसाइज, दे कॅन कंटेन मोर नायट्रोजन. ओके, हा एक तर ग्लुटामिक ऍसिड कुठे जाणार आहे, अदर अमिनो ऍसिड कॅन बी सिंथेसाइज, दुसऱ्या एखाद्या अमिनो ऍसिडला तो अटॅच होणार आहे, किंवा अमाइड फॉर्म कॅन बी सिंथेसाइज कंटेन मोर नायट्रोजन, किंवा अमाइड फॉर्म काय करणार आहे, कॅन बी सिंथेसाइज मोर नायट्रोजन. ठीक आहे, एक तर तो अमोनिया ग्रुपला अटॅच होणार आहे, अदर वे तो अमाइड फॉर्म जो आहे त्याला अटॅच होणार आहे. तो अमाइड काय करणार आहे, टू कंटेन मोर नायट्रोजन. अमाइड काय इज स्टोअर ऑफ ए मोर नायट्रोजन. नायट्रोजन जर असेल तर पुन्हा ती प्रोसेस तुमची रन होणार आहे, नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्राइट मध्ये होणार आहे, नायट्राइट कन्वर्जन परत अमोनियामध्ये होणार आहे. ओके, म्हणजे 2 स्टेप मध्ये हा तुमचा अमिनो ऍसिड हा मूव्ह होऊ शकतो. ठीक आहे, ही झाली तुमच्या थर्ड स्टेप. फर्स्ट नायट्राइट रिडक्शन, सेकंड सिंथेसिस ऑफ अमिनो ऍसिड, थर्ड ट्रान्सअमायनेशन. ठीक आहे, डायग्राम मी तुम्हाला आता समजून जाईल. आता ही रूट सेलची डायग्राम आहे. ओके, आता फर्स्ट तुमच्या सॉइल मध्ये क्ले कॉम्प्लेक्स असतो, म्हणजे त्याची साईज 0.002 mm असते. ओके, सँड, सिल्ट आणि क्ले. ओके, हे काय सॉइलचे टेक्स्चर्स आहेत, सँड, सिल्ट आणि क्ले. हा तुमचं क्ले पार्टिकल असणार आहे. हा क्ले पार्टिकलच्या सरफेसला म्हणजे अबाव सरफेसला तुमचे अमोनिया, नायट्रोजन, अमाइड हे डिफरंट टाईपचे जे एलिमेंट्स असतात ते काय राहतात, अटॅच राहते. ओके, आता इथं NO3 म्हणजे तुमचा नायट्रेट, ओके, आणि अमोनिया हे प्लांट किंवा तुमचे रूट्स ऍब्झॉर्ब करते. रूट सेल हे कसं तुमचे ऍज अ युजेबल फॉर्म आहेत. अजून तुमचा EN दिलेला आहे ऍज राईट साईडला, तो अनयुजेबल फॉर्म आहे. तो प्लांट किंवा रूट ऍब्झॉर्ब करणार नाही, अनयुजेबल फॉर्म आहे तो. फक्त NO3 किंवा अमोनिया हे दोनच फक्त मॉलिक्युल ऍज अ नायट्रोजन म्हणून ते तुमचे रूट्स ऍब्झॉर्ब करणार आहेत. ठीक आहे, तर NO3 चं कन्वर्जन, NO3 हा ऍज इट इज काय करणार आहे, रूट ऍब्झॉर्ब करणार आहे. परत नायट्रेटचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये होणार आहे NO2 चं, आणि परत नायट्रेटचं कन्वर्जन अमोनियामध्ये होणार आहे. ओके, आणि अमोनिया सिंथेसिस काय करणार आहे, अमिनो ऍसिड करणार आहे. ओके, आणि ही जी पूर्ण प्रोसेस आहे, ओके, पूर्ण प्रोसेस तुमची कुठे फॉलो होणार आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे तुमच्या रूटच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये पूर्ण प्रोसेस काय राहणार आहे, पूर्ण कम्प्लीट होणार आहे. ठीक आहे, फर्स्ट नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये होणार आहे. नायट्रेट ऍज इट इज हा रूट ऍब्झॉर्ब करणार आहे. नायट्रेटचं कन्वर्जन परत नायट्रेट मध्ये होणार आहे. ओके, परत नायट्रेटचं कन्वर्जन अमोनियामध्ये होणार आहे, NH4. अमोनियामध्ये झालं की ऍज इट इज त्याचं कंपाऊंड काय राहणार आहे, अमिनो ऍसिड तो प्रिपेअर करणार आहे. आणि अमिनो ऍसिड एकदा प्रिपेअर झालं की त्याच्यापासून तुमचं प्रोटीन सिंथेसिस हे तयार होणार आहे. शक्यतो अमिनो ऍसिड सिंथेसिस होण्यासाठी अमोनिया आपण डायरेक्ट हा रूट ऍब्झॉर्ब करू शकतो. ओके, जसं नायट्रेट NO3 हा यूज करतो तसंच अमोनिया आपण डायरेक्ट यूज करू शकतो. In plant absorb nitrogen from soil in the form of nitrate or ammonia. Okay, plant absorb nitrogen. प्लांट नायट्रोजन ऍब्झॉर्ब करतो कोणत्या फॉर्म मध्ये, एकतर नायट्रेट फॉर्म मध्ये किंवा एकतर अमोनिया फॉर्म मध्ये. ओके, देन प्लांट ऑब्टेन अ बल्क ऑफ देअर नायट्रोजन फ्रॉम सॉइल. सॉइल मध्ये मॅक्झिमम क्वांटिटी काय असणार, नायट्रोजनची असणार ऍज कम्पेअर टू ऍटमॉस्फिअर. ओके, ऍटमॉस्फिअर पेक्षा तुमच्या सॉइल मध्ये हा नायट्रोजन काय असणार आहे, जास्त असणार आहे. Plant obtain the bulk of their nitrogen from a soil. Nitrate into root cell mediated by active process. तुमचा फक्त ऍक्टिव्ह फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे, म्हणजे फक्त युजेबल फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे तोच फक्त काय करणार आहे, तुमचे रूट्स ऍब्झॉर्ब करणार आहे ऍज मेडिएटेड बाय ऍक्टिव्ह प्रोसेस. देन नायट्रोजन assimilation. नायट्रोजन assimilation इज द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन. पूर्ण प्रोसेस
Nitrogen assimilation is the formation of organic nitrogen. Nitrate is the first reducted to ammonium ion before it can be assimilated by plant. Okay, nitrate is first reducted ammonia. म्हणजे नायट्रेटचं फर्स्ट रिडक्टेड होणार आहे बिफोर इट कॅन बी ऍसिलेटेड बाय प्लांट. प्लांटला ते यूज करण्यासाठी फर्स्ट त्याचं काय राहणार आहे, रिडक्टेज होणार आहे. म्हणजे जी फर्स्ट स्टेप्स आहे तुमची नायट्रेट रिडक्टेजची ती काय राहणार आहे, बिफोर ऍसिमिलेटेड बाय प्लांट. त्याच्या आधी तुमची प्रोसेस कोणती पडणार आहे, फर्स्ट स्टेपची काय राहणार तुमची कम्प्लीट होणार आहे नायट्रेट ऍसिमिलेशनची. देन using molecular nitrogen it has converted to usable form that plant can be use it. ठीक आहे, आता इथे पुन्हा एकदा सांगितलेलं आहे, युझिंग मोलिक्युलर नायट्रोजन इट हॅज कन्वर्टेड टू युजेबल फॉर्म. फक्त कोणते मोलिक्युल चॉईस करायचे की त्याचं कन्वर्जन आपल्याला युजेबल फॉर्म मध्ये करायचं आहे नायट्रोजनचं, दॅट कॅन बी यूज प्लांट. प्लांट फक्त युजेबल फॉर्म मधला नायट्रोजन काय करणार आहे, ऍब्झॉर्ब करणार आहे. अनयुजेबल फॉर्मचा म्हणजे पॅसिव्ह फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे तो फक्त ऍज इट इज प्रेझेंट असणार आहे सॉइल मध्ये, तो काय त्याचं कन्वर्जन करणार नाही. फक्त असे नायट्रोजन आहेत की त्याचं कन्वर्जन होऊन तो युजेबल फॉर्म मध्ये आला पाहिजे तरच तो आपण यूज करू शकतो. युझिंग अ मोलिक्युलर नायट्रोजन इट हॅज कन्वर्टेड टू युजेबल फॉर्म. अँड लास्ट, द रिडक्शन ऑफ नायट्रेट टू अमोनिया बाय हायर प्लांट इज अकम्प्लिश्ड बाय ओनली 2 स्टेप्स. जे मोठे रूट्स आहेत किंवा मोठे जे प्लांट्स आहेत हायर प्लांट्स इज अकम्प्लिश्ड इन ओनली 2 स्टेप्स. तुमच्या 2 स्टेप्स मध्ये तुमची जी रिएक्शन आहे ती कम्प्लीट होणार आहे. ओके, फक्त ओनली हायर प्लांट्स मध्ये हे फक्त काय तुमचा कम्प्लीट ओनली 2 स्टेप्स टू अमोनिया टू अमिनो ऍसिड. ओके, फर्स्ट नायट्रेट अससिमुलेशन. आता लेक्चर नंबर 21 टोटल वेटेज 5 मार्क्स आहेत. ओके, लास्ट सेमिस्टरला शॉर्ट नोट साठी हा क्वेश्चन विचारलेला 2018 ला, सॉरी 2017 साली. ओके, शॉर्ट नोट फॉर नायट्रेट अससिमुलेशन. तर नायट्रेट अससिमुलेशन नक्की काय असणार आहे, नायट्रेट म्हणजे काय, नायट्रोजन मॉलिक्युलचं कन्वर्जन ज्यावेळेला नायट्रेट मध्ये होतं त्याला काय म्हणतो आपण नायट्रेट. आणि तोच तुमचा जो रूट्स आहे, तुमच्या प्लांटचे जे रूट्स आहेत तो ऍब्झॉर्ब करतो ऍज अ नायट्रेट फॉर्म मध्ये. ओके, ज्याला नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये होतं त्यावेळेला तुमचे रूट्स काय करतात, ते नायट्रेट ऍब्झॉर्ब करतात फॉर देअर ओन ग्रोथ. त्यांची स्वतः डेव्हलपमेंटसाठी ते नायट्रेट आयन किंवा नायट्रेट ऍज फॉर्म मध्ये ते ऍब्झॉर्ब करतात. देन नायट्रेट अससिमुलेशन. ठीक आहे, डेफिनेशन काय आहे त्याची, हाऊ दिस ऍब्सॉर्ब form of nitrogen used up to plant is called a nitrate assimilation. How this absorb म्हणजे कुठले कुठले ऍब्सॉर्ब करणार आहे, फक्त युजेबल फॉर्म मध्ये नायट्रोजन जे आहेत ते फक्त प्लांट अपटेक करणार किंवा प्लांट यूज करणार आहे. युज्ड अप टू प्लांट इज नोन एज नायट्रेट अससिमुलेशन. फक्त युजेबल फॉर्म मधला नायट्रोजन जो आहे तोच फक्त यूज करणार आहे प्लांट, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, नायट्रेट अससिमुलेशन. ठीक आहे, त्यातली फर्स्ट स्टेप्स आहे तुमची नायट्रेट रिडक्शन. नायट्रेट रिडक्शन करायचं आपल्याला. देन फर्स्ट नायट्रोजन इज युजेबल फॉर्म ऑफ सॉइल. नायट्रोजन इज युजेबल फॉर्म ऑफ सॉइल. फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ कन्वर्ट टू नायट्रेट. ओके, तर नायट्रेटचं कन्वर्जन म्हणजे NO3चं कन्वर्जन आपल्याला NO2 मध्ये करायचं आहे, नायट्रेटचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये करायचं आहे. ओके, आणि हा रिएक्शन कम्प्लीट करण्यासाठी कोफॅक्टर म्हणजे याचा एन्झाईम जो आहे तो काय असणार आहे, नायट्रेट रिडक्टेज. ओके, शेवटला ASE आलेला आहे त्यामुळे हे काय असणार तुमचं एन्झाईम असणार आहे. आपण एन्झाईमच्या लेक्चरमध्ये स्टडी केला जो त्याचा एंड असतो ASE, तो तुमचा काय असतो, हा एन्झाईम नियम असतो. तर आता इथं एन्झाईम कोणता आहे, नायट्रेट रिडक्टेज. ओके, हा नायट्रेट रिडक्टेज काय करणार आहे, रेग्युलेशन किंवा रेग्युलेट द रिएक्शन ऑफ एन्झाईम. ही रिएक्शन काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. कोणती रिएक्शन, NO3चं कन्वर्जन NO2 मध्ये करणार आहे. ओके, विदाउट एन्झाईम ही रिएक्शन कम्प्लीट होणार नाही. ओके, तर ही एन्झाईम इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या रिएक्शन मध्ये. देन सेकंड रिएक्शन NO2चं कन्वर्जन NO4 मध्ये करणार आहे.
म्हणजे नायट्रेटचे कन्व्हर्जन अमोनियामध्ये करणार आहे. ओके, तर इथं पुन्हा एक्झाम कोणता आहे, एन्झाईम नायट्रेट रिडक्टेज. ठीक आहे, दोन वेगळे एन्झाईम्स आहेत इथं. ठीक आहे, तर बोथ आर रिएक्शन फास्टर इन लाईट. ह्या ज्या दोन रिएक्शन आहेत त्या काय करणार आहेत, फास्टर इन लाईट. जर तुमच्या ते लाईट्स मध्ये ह्या रिएक्शन ऍज फास्ट म्हणजे पूर्ण प्रोसेस कम्प्लीट होणार त्या. देन सेकंड, सिंथेसिस ऑफ अमिनो ऍसिड. आता फर्स्ट अमोनिया आपलं फर्स्ट स्टेप्स होती नायट्रोजन किंवा नायट्रेट रिडक्शन, त्याचा जो एंड प्रोडक्ट होता अमोनिया. ओके, NH4. तर फर्स्ट काय करणार आहे सिंथेसिस मध्ये अमोनिया, अमोनिया इज कन्वर्टेड टू अमोनिया आयन किंवा अमोनियम आयन मध्ये. ओके, अमोनिया आयन मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर तो अल्फा क्युटोग्लुटिक ऍसिड वर रिएक्शन होणार आहे बाय द यूज ऑफ NADPH+. ओके, ते झाल्यानंतर त्याचा एंड प्रोडक्ट असणार आहे ग्लुटामिक ऍसिड. ओके, ग्लुटामिक ऍसिड मध्ये काय असणार आहे, कॅन बी सिंथेसाइज ओनली वन अमिनो ऍसिड. म्हणजे ग्लुटामिक ऍसिड काय करणार आहे, ओनली वन अमिनो ऍसिड हा सिंथेसाइज करणार आहे. त्याच्यावर तुमचा एक NADP आणि एक वॉटर मॉलिक्यूल हा लॉस होणार आहे, एक वॉटर मॉलिक्यूल त्यातनं बाहेर पडणार आहे. ओके, तर ग्लुटामिक ऍसिड हा अमिनो ऍसिड सिंथेसाइज करणार आहे, ओनली वन अमिनो ऍसिड फक्त सिंथेसाइज करणार आहे. आणि तर तुमची ट्रान्सअमिनेशन, ट्रान्सफर अमिनो ग्रुप टू प्रोटीन सिंथेसिस. आता प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी अमिनो ऍसिडची एक लॉंग चेन किंवा कॉम्प्लेक्स मॉलिक्युल स्ट्रक्चर तयार झालं पाहिजे. तर त्यासाठी काय ट्रान्सफर होतो तो ॲज अ वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, ग्लुटामिक ऍसिड मग तो ट्रान्सफर कुठे होणार आहे, एक तर तो अमिनो ऍसिडच्या ग्रुपला अटॅच होणार आहे टू प्रोटीन सिंथेसिस, किंवा एक तर अमाइड ग्रुपला तो अटॅच होणार आहे फॉर ए नायट्रोजन सिंथेसिस. ओके, नायट्रोजन जर अटॅच झाला तर पुन्हा ही स्टेप फॉलो होणार आहे. नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये, नायट्रेटचा अमोनिया, अमोनियाचं परत अमिनो ऍसिड, परत अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर ग्लुटामिक ऍसिड मध्ये परत ट्रान्सफर होणार. ही सायकल जी आहे ही कंटिन्यू रन होणार आहे. ओके, आणि तोच तुमचा ग्लुटामिक ऍसिड तर अमिनो ऍसिडला सिंथेसाइज झाला तर त्याचे ॲज अ कॉम्प्लेक्स मॉलिक्युल तयार होणार आहे आणि त्याच्यापासून तुमचं प्रोटीन सिंथेसिस हे तयार होणार आहे. आणि ही जी पूर्ण स्ट्रक्चर आहे, ही जी पूर्ण सायकल आहे तुमच्या रूटच्या प्लाझ्मा मेमरीमध्ये तुमची सायकल रन होणार आहे. ओके, म्हणजे अनयुजेबल फॉर्म नायट्रोजनचं कन्वर्जन तुमच्या नायट्रेट मध्ये होणार आहे, नायट्रोजन मध्ये होणार आहे. फर्स्ट नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये होणार आहे. नायट्रेट झाल्यानंतर तुमचा रूट्स तो ऍब्सॉर्ब करणार आहे, ऍब्सॉर्ब केल्यानंतर परत त्याचं नायट्रेट म्हणजे NO2 मध्ये होणार आहे, आणि NO2 मध्ये झाल्यानंतर अमोनियामध्ये कन्वर्जन होणार आहे, आणि लास्ट एंड प्रोडक्ट अमोनिया ऍसिड. ओके, मग असे थाउजंड्स ऑफ अमिनो ऍसिडचे लॉंग चेन किंवा कॉम्प्लेक्स मॉलिक्युल तयार झाल्यानंतर त्याच्यापासून तुमचं प्रोटीन सिंथेसिस तयार होणार आहे. ओके, फक्त युजेबल फॉर्म मधला जो नायट्रोजन आहे, युजेबल फॉर्म मधला तोच फक्त नायट्रोजनचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये होणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि जी स्टेप नंबर फर्स्ट आहे ही तुमची महत्वाची असणार आहे. ओके, नायट्रेट रिडक्टेज म्हणजे नायट्रेट NO3चं कन्वर्जन ऍज अ नायट्रेट मध्ये होणार आहे NO2 मध्ये, आणि सेकंड रिएक्शनला नायट्रेटचं कन्वर्जन अमोनिया मध्ये होणार आहे. ही तुमची जी फर्स्ट स्टेप्स आहे ही स्टेप महत्वाची आहे. ओके, सेकंड स्टेप मध्ये फक्त काय दिलेलं आहे, जो तुमचा अमोनिया आहे तो फक्त अल्फा क्युटोग्लुटाइक वर काय राहतो, रिॲक्ट होतो, आणि एक NAD+ त्यात ऍड होतो. ऍड झाल्यानंतर त्यात फक्त एक ग्लुटामिक ऍसिड हे सिंथेसाइज होतं, आणि ग्लुटामिक ऍसिड फक्त ओनली वन मॉलिक्युल कशा तयार करतो, अमिनो ऍसिडचं तयार करतो. ओके, मग अमिनो ऍसिड एक मॉलिक्युल तयार झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तुमची ट्रान्सअमिनेशन. मग एकतर प्रोटीन सिंथेसिस करायचं असेल तर त्याला एका दुसऱ्या मॉलिक्युलला अटॅच झालं पाहिजे. असे 1000 मॉलिक्युल अटॅच झाल्यानंतर किंवा कॉम्प्लेक्स मॉलिक्युल तयार झाल्यानंतर त्यातनं प्रोटीन सिंथेसिस होणार आहे, किंवा अदर वे तो अमाइड ग्रुपला अटॅच होणार आहे फॉर ए नायट्रोजन सिंथेसिसला. मग नायट्रोजन सिंथेसिस झालं की पुन्हा ती प्रोसेस तुमची सायकल रन होणार आहे, आणि पूर्ण तुमची सायकल ही तुमच्या प्लाझ्मा मेमरी, रूटच्या प्लाझ्मा मेमरीमध्ये तुमची सायकल रन होणार आहे. ओके, nitrate is first reacted ammonia ion before it can be assimilated by a plant. Using molecular nitrogen, it has converted usable form of the plant can use it. The reduction of nitrate to ammonia by higher plants is accomplished by only 2 steps. म्हणजे आता आपण 3 स्टेप स्टडी केल्या, जे फक्त हायर प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये फक्त 2 स्टेप फक्त फॉलो होतात.
एक तुमची फक्त नायट्रेट रिडक्टेजची आणि सेकंड तुमचे ट्रान्सअमायनेशनची. 2 स्टेप फक्त तुमच्या फॉलो होते ऍज अ हायर प्लांट्समध्ये. कारण हायर प्लांटमध्ये तुमचे रूट सेल ऍज अ लार्ज सेल असते, ते मोठे असते, त्यामुळे तुमचे नायट्रेटचे कन्व्हर्जन फास्ट होते. ओके. लेक्चर नंबर 21 बायोकेमिस्ट्री ऑफ नायट्राइट असिम्युलेशन मध्ये कुणाला काही क्युरियस असतील किंवा समजलं नसेल, कोणती स्टेप समजलं नसेल किंवा डेफिनेशन समजलं नसेल, तर त्यांनी अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. फर्स्ट स्टेप समजली नाही किंवा सेकंड स्टेप नाही समजली किंवा थर्ड समजली नाही. ओके. शक्यतो शॉर्ट नोट साठी ह्याचं प्रिपेअर करायचं आहे किंवा तुम्हाला एक ब्रॉड क्वेश्चन साठी क्वेश्चन येऊ शकतो नायट्राइट असिम्युलेशन. ठीक आहे. कुणाला क्युरी आहे काय नायट्राइट असिम्युलेशन समजलं नाही? ठीक आहे. आपली व्हिडिओ चालू करा सर्वांनी.